नमस्कार गाईज, स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आज निघालो आहे नाशिकला. ते पण आमच्या फौजी भावाला भेटण्यासाठी. तर गाईज आम्ही आलोय पुण्याला, तुम्ही पण या. चला सगळ्यात पुण्यातली फेमस बैल कैलास बेळ मध्ये आलोय. खूप बघून घ्या मोठं कैलास हॉटेल वेळ. आम्हाला मुंबईच्या भावाला घेऊन जायचं आहे नाशिकला, तर चलो चलो. मग काय आम्ही निघालो तर मुंबईचा भाऊ पुण्यामध्ये येऊन थांबला. ते स्वागत खूप जोरदार केले. गडी आल्या आल्या पहिला जेवणावर ताव मारायला बसला. गड्याने चपाती आणि चटणी खायला घेतली, कारण मुंबईसारख्या शहरात यांसारख्या गोष्टी खायला मिळत नाहीत आणि खायला वेळही पुरत नाही. मग गड्याने जेवण केले. हा विषय बघून घ्या, समजेल पुढे. रूमवर कपडे बदलल्यानंतर भावाला कॅमेऱ्यात कैद केले. झालं व्हिडिओ काढावं म्हणलं तर अजून अंधार होता. मग काय आम्ही पोहोचलो आर्टलरी सेंटर येथे. आर्टलरी सेंटर हे खूप मोठे असून तिथे आम्ही लाईनला उभे राहिलो होतो. मग काय आर्मीवाल्यांची गाडी येते, आपल्या गाडीत बसून ते आतमध्ये नेऊन सोडतात. इथे खूप सिक्युरिटी पण आहे. भावांसोबत एक व्हिडिओ काढला आणि आम्ही चाललो. आर्टलरी सेंटरला भावाची कसम परेड होती. कसम परेड म्हणजे आर्मीसाठी घेतली जाणारी शपथ होय. या ठिकाणचं वातावरण खूप म्हणजे खूप मस्त होते. हे बघून घ्या, आर्टलरी सेंटर नाशिक येथील ग्राउंड. फौजी भावांची वॉर्मअप परेड सुरू झाली होती. त्यावेळेस त्यांची एंट्री खूप म्हणजे खूप जोरदार झाली आणि त्यांची वॉर्मअप परेड झाल्यानंतर बघता बघता त्यांची कसम परेड सुरू झाली आणि पुढे बघून घ्या परेड. मग गर्दीत आपल्या फौजीला शोधून काढले. भेटल्या फौजी भाऊ झाले होते आणि मग काही त्यांनी पहिले आम्हाला खायला घेऊन दिले. खायला घेऊन दिल्यानंतर आम्ही एका ठिकाणी खायला बसलो, तेव्हा तो आमची गप्पा मारू लागला. आपल्या फौजीला एक पदक भेटले. त्याच्यासोबत फोटो व्हिडिओज काढलो आणि निघाले घरच्या दिशेला. चलो. मग कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.